आरोग्यासंबंधी अतिशय महत्त्वाची बातमी. धक्कादायक माहिती समोर, पूर्ण देश हादरला. 140 कोटी लोकांच्या आरोग्याला मोठा धोका. टॉक्झिक लिंक या पर्यावरण संशोधक संस्थेने अभ्यास करून एक नवीन संशोधन जाहीर केलंय, ज्यामुळे पूर्ण देशभरात चिंतेचं वातावरण आहे. होय, अतिशय महत्त्वाची माहिती आहे जी आरोग्यासाठी तुमच्या खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जे मीठ आणि साखर खात आहात त्यामध्ये प्लास्टिकचे कण आहेत असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही चिंताजनक माहिती, हा धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे. त्यामुळेच नेमकं कोणत्या मिठात आणि साखरेमध्ये प्लास्टिकचे कण आढळून आलेले आहेत हे समजून घेणारा हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. सावधान, कोणतंही अन्न खाताय म्हणजेच तुम्ही प्लास्टिकचा घास खाताय. मीठ आणि साखरेत तसेच 12 अन्न पदार्थामध्ये आढळले प्लास्टिकचे कण. टॉक्झिक लिंक या पर्यावरण संस्थेने केलाय अभ्यास आणि ज्याचं संशोधन जाहीर झाले आणि जगभरात तसेच देशभरात प्रचंड खळबळजनक स्थिती. प्लास्टिकयुक्त मीठ आणि साखर खाल्ल्यामुळे होत आहे आरोग्याला सगळ्यात मोठा धोका. तुम्ही घरी जेवण करत असाल किंवा बाहेर हॉटेलमध्ये जेवण करत असाल, पण तुमच्या जेवणामध्ये मीठ आणि साखर हे असणार म्हणजेच असणार. आपल्या स्वयंपाकघर म्हटलं की मीठ आणि साखरेचा डबा हा असतोच. आता हेच मीठ आणि साखर आपल्या आरोग्याचा खेळ करू शकतात, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मीठ आणि साखरेच्या संदर्भात झालेला हा अभ्यास, ज्यामध्ये टॉक्झिक लिंक या संस्थेने देशभरातील 15 प्रसिद्ध ब्रँड्सचं मीठ आणि साखर घेऊन त्याच्यामध्ये जागतिक दर्जाच्या लॅबमध्ये टेस्ट करण्यात आली आणि त्यामध्ये अगदी धक्कादायक पद्धतीनं प्लास्टिक आढळलेलं आहे, ज्यामध्ये सर्वसामान्यांच्या आरोग्याला आता मोठा धोका निर्माण झालेला आहे. यामध्येच असंही संशोधन करताना असंही लक्षात आलेलं आहे की नुसतं मीठ आणि साखर नाही, तर तब्बल 13 ते 14 खाद्यपदार्थांमध्ये प्लास्टिकचे कण असण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे. तर डिटेल आपण समजून घेऊ की प्लास्टिक मीठ आणि साखरेमध्ये कशा पद्धतीने आहे, कोणत्या खाद्यपदार्थात त्या ठिकाणी हे सापडलेलं आहे, काय तो अहवाल आहे, काय काळजी घ्यायची आहे, त्याविषयीची डिटेल माहिती. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तर पूर्ण पाहात, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. अन्न पदार्थामध्ये प्लास्टिकचे मायक्रो कण सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच टॉक्झिक लिंक या पर्यावरणाविषयी अभ्यास करणाऱ्या संस्थेने 10 ते 15 ब्रँडचं, 15 लोकप्रिय ज्या कंपन्या आहेत त्यांच्या साखरेचं आणि मिठाचं परीक्षण केलं आणि त्यामध्ये सापडले आहेत प्लास्टिकचे कण. आता कदाचित तुम्ही म्हणाल की आम्ही मीठ खात नाहीत, आम्ही पांढरं मीठ खात नाही, आम्ही त्या ठिकाणी जे रॉक सॉल्ट आहे किंवा जे काळं मीठ आहे किंवा इतर सेंद्रिय मीठ आहे हे खात आहोत. पण तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की 10 प्रकारच्या मिठांवर अभ्यास करण्यात आला. हे मीठ ऑनलाईन तसेच स्थानिक बाजारपेठातून खरेदी करण्यात आल्या आणि एवढंच नाही, तरी एका प्रकारच्या नाही तर सर्व प्रकारच्या मिठामध्ये प्लास्टिकचे कण त्या ठिकाणी सापडलेले आहेत. अभ्यास करताना असंही लक्षात आलं की मिठाबरोबर 10 ते 15 अशा गोष्टी आहेत की त्यामध्ये देखील प्लास्टिक आता सापडलेलं आहे. झालं असं की प्लास्टिकमध्ये एक अभ्यासात असं लक्षात आलं की जे प्लास्टिकचे जे फायबर आहेत, पॅलेट्स आहेत, फिल्म्स किंवा इतर पद्धतीच्या स्वरूपात हे प्लास्टिक उपस्थित होतं. या मायक्रोप्लास्टिकचा जो आकार आहे 0.1 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर इतक्या आकाराचा होता. अहवालानुसार बहुरंगी पातळ तंतू आणि फिल्मच्या स्वरूपात हे मायक्रोप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण आयोडीनयुक्त मिठामध्ये आढळून आले. आयोडीनयुक्त मिठामध्ये मायक्रोप्लास्टिक बहुतेक अहवालानुसार मिठाच्या नमुन्यामध्ये त्याचं प्रमाण 6.71 ते 79.15 तुकडे प्रति किलो मिठाच्या दरम्यान होते. म्हणजे 6 तुकडे ते 90 तुकड्याच्या आसपास हे जवळपास 0.1 मिलीमीटर ते 5 मिलीमीटरचे कण त्यामध्ये सापडलेले आहेत. आयोडीनयुक्त मीठ जे आपण आवडीनं खातो, ज्यामध्ये 90 तुकडे प्रति किलोग्रॅम सापडलेले प्रमाण सर्वाधिक होतं. पण जे सेंद्रिय रॉक सॉल्ट आहे किंवा काळं मीठ आहे, तर त्यामध्ये याचं प्रमाण कमी सापडलं, पण सापडलेलं आहे. अर्थात प्लास्टिकमुळे जे काय हे प्लास्टिक आहे, तर यामध्ये होतं काय की अशा पद्धतीनं शरीरात गेलेलं जे प्लास्टिक आहे ते आपल्या आतड्यांसाठी अतिशय घातक आहे, ज्याने आपल्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते. पचनाचे गंभीर आजार यामुळे उद्भवतात. आपली जी चयापचय म्हणजे आपली जी मेटाबॉलिझम करणारी जी प्रक्रिया आहे, यामध्ये खूप हानिकारक पद्धतीनं दूरगामी परिणाम होतात आणि याबरोबर आपला मेंदू, हृदय, आपलं लिव्हर आणि किडनीच्या कार्यक्षमतेवर देखील हे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम तयार करू शकतात. या संस्थेने जवळपास 15 जे प्रचलित ब्रँड आहेत तर त्यांचे 10 मिठाचे नमुने आणि 5 साखरेचे नमुन्यावर टेस्ट करण्यात आलेले आहे. यामध्ये असंही सापडलं
की हे जे काही प्लास्टिक आहे हे नुसत्या मिठात नसून तर हे प्लास्टिक जे आहे तर हे तुमच्या समुद्राच्या पाण्यामध्ये जे मासे खात आहेत त्या माशाच्या पचन संस्थेमध्ये माशामध्ये देखील हे सापडलं आहे. तुम्ही जे पाणी पित आहे तर त्या पाण्यामध्ये देखील या मिठाचे अंश देखील सापडलेले आहेत. तर आज मितीला प्रश्न असा निर्माण झाला आहे की हे प्लास्टिक जे आहे तर हे विघटन व्हायला 20 ते 500 वर्ष लागतात. होय, हे प्लास्टिक सापडण्यामागचं कारण असं आहे की एकदा प्लास्टिक तयार झालं तर ते कमीत कमी त्याचं विघटन व्हायला 20 वर्षापासून 500 वर्षाचा काळ लागतो. आणि ते देखील त्या प्लास्टिकची गुणवत्ता कशी आहे, ते बनवण्यास कोणतं केमिकल वापरलेलं आहे तर यावर अवलंबून असतं. सूर्यप्रकाश आणि प्लास्टिकचा कॉन्टॅक्ट किती आहे तर यावर देखील ते पूर्णतः अवलंबून असतं. जगात एक अशी माहिती समोर आलेली आहे की एकदा का प्लास्टिक हे निर्माण झालं म्हणजे आजपर्यंत जेवढं प्लास्टिक निर्माण झालंय ते जगामध्ये कुठेतरी कोणत्या तरी स्वरूपात उपलब्धच आहे. त्यामुळे हे प्लास्टिक आता सर्वत्र आहे. माणसाच्या अन्ननलिकेमध्ये जाऊन हे प्लास्टिक जर राहायला लागलं तर तुम्ही कल्पना करा, जर 20 वर्ष 500 वर्ष जर हे गेलंच नाही तर ते आपल्या रक्ताभिसरण म्हणजे रक्तामध्ये जाऊन रक्ताच्या माध्यमातून शरीरातील इतरही अवयवात जाऊन ते कदाचित ब्लॅकेज तयार करू शकतं. कॅन्सरसारखे आजार देखील यामुळे होऊ शकतात. तर अशी देखील शंका आता उपस्थित व्हायला लागलेल्या आहेत. मग यावर पर्याय काय आहे तर यावर पर्याय कसा आहे की प्लास्टिक बंदी करणं हा पर्याय त्या ठिकाणी आज आहेच आहे. पण प्लास्टिक जे वापरणं आहे ते अपरिहार्य आहे. प्लास्टिक वापरणं बंद करणं हे थोडंसं मुश्किल आज तरी आहे. प्लास्टिक विविध पदार्थांच्या पॅकिंगसाठी विविध गोष्टींच्या आवरणासाठी प्लास्टिक हे लागतंच. पण फक्त जे वापरलं जाणारं प्लास्टिक आहे तर याची गुणवत्ता वाढवणं, याचे रिसायकलिंग जास्तीत जास्त प्रमाण करणं आणि विघटन होऊ असणाऱ्या प्लास्टिकची त्या ठिकाणी निर्मिती करणं हाच त्याच्यावर एकमेव पर्याय त्या ठिकाणी आहे. आज अगदी म्हणजे जे काही झाडं आहेत तर त्या झाडांचे जे काही आपण झाडयुक्त पदार्थ खातो म्हणजे कुठले वनस्पतीजन्य पदार्थ खातो त्यामध्ये देखील त्या ठिकाणी प्लास्टिक आज मितीला सापडले. असं कोणतीच वस्तू कोणताच खाद्यपदार्थ पृथ्वीवरली कोणतीच अशी जागा नाही की जिथे प्लास्टिकचे कण सापडले नाही. जिथे अंटार्क्टिका म्हणजे जिथे मनुष्यही राहायला जात नाही अशा ठिकाणच्या बर्फामध्ये देखील त्या ठिकाणी प्लास्टिकचे कण आढळलेले आहेत. तर त्यामुळेच प्लास्टिकवर लवकरात लवकर काम होणं अतिशय गरजेचं त्या ठिकाणी असणार आहे. तर त्यामुळेच या अहवालामुळे आज त्या ठिकाणी भीतीचं वातावरण, धक्कादायक त्या ठिकाणी माहिती आलेली आहे. तर असं आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ही माहिती त्या ठिकाणी जागरूकता होणं याच्यामध्ये गरजेचं आहे, जेणेकरून आपण देखील आपलं प्लास्टिकचा वापर त्या ठिकाणी लिमिटमध्ये करू शकू आणि ज्यामुळेच पर्यावरणामध्ये प्लास्टिकचं प्रमाण कमी होऊन नक्कीच त्या ठिकाणी आपण पर्यावरणाला किंवा आपल्याच आरोग्याविषयक त्या ठिकाणी चांगलं काम करण्याची प्रयत्न नक्कीच करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. नक्कीच त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल, आपले आरोग्य त्या ठिकाणी व्यवस्थित राहील. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर मग भेटूयात पुढच्या अशा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.